नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आपला प्रॅक्टिस सेट 1.5 आहे आणि 1.5 मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम सुरू करण्याच्या पहिले आपण वर्ड प्रॉब्लेम बद्दल थोडीशी माहिती सांगतो. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय असतात? प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन कंडिशन दिलेल्या असतील. त्या दोन कंडिशन वरून तुम्हाला दोन इक्वेशन तयार करायचे आणि त्या दोन इक्वेशनला जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सोडवायचे. पण तुम्हाला पहिले काय करावं लागतील, त्या दोन कंडिशन समजावं लागतील आणि समजून त्या दोन कंडिशनवर दोन इक्वेशन तयार करावं लागतील. आपण आता हा फर्स्ट नंबर प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन पाहतोय. त्याच्यातलं इक्वेशन काय दिलं, क्वेश्चन काय दिलं बघा. टू नंबर्स डिफर बाय. आता बघा तुम्हाला मी इथं वेगवेगळ्या पेन यूज केल्यात. काय सांगितले? टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत जे दिलेली आहे ती एक कंडिशन झाली. म्हणजे तुम्हाला दोन अशा संख्या शोधायच्या की त्याच्यामधल्या दोन संख्येमधला फरक किती असला पाहिजे? 3 चा असला पाहिजे. डिफर म्हणजे फरक असतो, 3 चा असतो. द सम ऑफ, सेकंड कंडिशन काय म्हणते बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ट्राइस द ग्रेटर नंबर इज 90. म्हणजे तुम्हाला पहिले दोन संख्या अशा शोधायच्या की त्या दोन संख्येमधला फरक किती असला पाहिजे? 3 चा असला पाहिजे. आणि त्या दोन संख्येमध्ये जे स्मॉलेस्ट नंबर आहे त्याची दुप्पट आणि ग्रेटर नंबर आहे त्याची तिप्पट, या दोघांची जर बेरीज केली तर काय असलं पाहिजे? 19 असलं पाहिजे. फाइंड द नंबर्स. आणि तुम्हाला ते दोन नंबर शोधायचे. मग आपल्याला पहिले काय करावं लागतील? कुठल्याही दोन संख्या तुम्हाला पहिले अगोदर सपोज करावं लागतील. सपोज ग्रेटर नंबर इज x अँड स्मॉलेस्ट नंबर इज y. आणि त्याच्यावरून तुम्हाला कंडिशन यूज करायचं आणि कंडिशन वरून तुम्हाला इक्वेशन यूज करून त्याचे आन्सर काढायचे. आपण फर्स्ट एक काम करू, मी सोडून देतो त्या पद्धतीने बघू. काय करायचं, तुम्हाला पहिले दोन संख्या घ्यायच्यात म्हणजे तुम्हाला ग्रेटर नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर शोधावा लागेल. मग आपण एक काम करू, लेट किंवा सपोज करू शकतो तुम्ही. लेट द ग्रेटर नंबर, आपण पहिला ग्रेटरचा नंबर घेऊ. ग्रेटर नंबर, लेट ग्रेटर नंबर इज x. आपण सपोज त्याच्यातला मोठी संख्या जी आहे ती x आहे असं सपोज करू. अँड स्मॉलर नंबर इज y. म्हणजे मोठी संख्या x आहे आणि लहान संख्या y आहे. दोन संख्येमधला फरक काय? 3 आहे. मग तुम्हाला फरक करताना माहिती आहे मोठ्या संख्येमधून लहान संख्या करायची असते, मायनस करायची. म्हणजे तुम्हाला या x मधून जर y गेले तर किती आले पाहिजे? 3 आली पाहिजे. म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन आहे. मी इथे डायरेक्ट लिहितो, फॉर फर्स्ट कंडिशन किंवा गिवन फर्स्ट कंडिशन म्हणलं तरी चालते. फॉर गिवन फर्स्ट कंडिशन, गिवन फर्स्ट कंडिशन काय? मोठी संख्या x आहे म्हणजे तुम्हाला x मायनस डिफरन्स असतो. डिफर म्हणजे डिफरन्स y आणि इज इक्वल टू किती? 3. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस किती आली पाहिजे? 3 आली पाहिजे. तुमचं हे फर्स्ट इक्वेशन एकदम सोपं आहे. झालं. सेकंड इक्वेशन मध्ये तुम्हाला करण्याच्या अगोदर त्यांनी पुढे दोन कंडिशन दिल्या. काय सांगितलं? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. आपल्याला स्मॉलर नंबरची ट्वाइस आणि ग्रेटर नंबरची ट्राइस घ्यायची. ट्राइस म्हणजे तिप्पट आणि ट्वाइस म्हणजे दुप्पट. मी इथं पहिली काढून घेतो. देअरफॉर द, काय सांगितले? ट्वाइस किंवा ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू. आता बघा स्मॉलर नंबर कोणता आहे? y. आणि याची ट्वाइस म्हणजे, ट्वाइस म्हणजेच काय असते? दुप्पट असते. म्हणजेच काय होईल? 2 into y म्हणजेच 2y होईल. फर्स्ट तुमची याचं भेटलं 1 चं. आता तुम्हाला सेकंड काय पाहिजे? ट्राइस द ग्रेटर नंबर. मी इथे लगेच घेतो. देअरफॉर किंवा द ट्राइस ऑफ ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबरची ट्राइस पाहिजे. ग्रेटर नंबर इज इक्वल टू, ट्राइस म्हणजे तिप्पट आणि कोणाची? ग्रेटर नंबरची. म्हणजेच ट्वाइस म्हणजे दुप्पट कोण्या संख्येची? लहान नंबरची. आणि ट्राइस म्हणजे तिप्पट मोठ्या संख्येची. आणि या दोघांची बेरीज सम म्हणले. सम म्हणजे दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 19 आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला फॉर गिवन सेकंड कंडिशन, मी ते लिहितो, फॉर गिवन सेकंड कंडिशन काय आहे? 3x म्हणजे तुमची याची 3x आणि प्लस 2y, कारण याची बेरीज करायची आणि किती आहे? 19 आहे. म्हणजे तुमचं हे सेकंड इक्वेशन भेटलं.
ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन भेटतात फर्स्ट आणि सेकंड, त्याच्यानंतर तुम्हाला जसे मी तुम्हाला आता पद्धतीने सांगितले की सायमल्टेनियस इक्वेशन सोडत त्याच पद्धतीने तुम्हाला सोडायचे. आता बघा याची एकतर फर्स्ट किंवा सेकंड टर्म सारखी करून घ्यायची, पण इथं मायनस इथं प्लस आहे, मग आपण काय करू सेकंड टर्म सारखी करून घेऊ. इथं 2y ऑलरेडी याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर तुमची सेकंड टर्म सारखी होईल. मग आपण एक काम करू, मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. 2 मल्टिप्लाय करू काय होईल 2x होईल मायनस 2y होईल आणि 3 × 2 म्हणजे 6 होईल. आणि तुमचं हे थर्ड नंबरचं इक्वेशन. आता बघा इथं 2 आहे इथं 2 आहे, पण हा मायनस हा प्लस आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल ऍडिंग करावं लागेल. मी ऍडिंग करून घेतो. ऍडिंग इक्वेशन 2 and 3. 2 ची आणि 3 ची ऍडिंग करून घेतो. मी इथे करतो ऍडिंग. काय होईल बघा 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. ऍडिंग करायची म्हणल्यावर साइन चेंज करायची गरज नाही. 19 आणि 6 म्हणजेच किती व्हायले तर 25 व्हायले. हा प्लस आणि हा मायनस कट होऊन झालाय. 3 आणि 2 म्हणजे किती व्हायले तर 5x व्हायले. म्हणजेच 5x इज इक्वल टू 25. म्हणजे x ची किंमत भेटायली 25/5 म्हणजेच किती भेटायली 5 × 5 = 25 5 भेटायली. म्हणजे x ची किंमत 5 भेटायली. ही किंमत पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. मी इथे लिहितो पुट x is equal to 5 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू x minus y is equal to 3. x ची किंमत 5 minus y is equal to 3. हा तिकडे जाऊन मायनस होईल. minus y is equal to 3 minus 5. minus 5 मधून जर 3 गेले तर -2 वरती. minus y बरोबर -2. मायनस मायनस कट होऊन जाईल. म्हणजे y ची किंमत काय भेटेल 2 भेटेल. म्हणजे तुम्हाला कळालं असेल x म्हणजे मोठी संख्या आहे, मोठी संख्या म्हणजे 5 आहे, लहान संख्या म्हणजे 2 आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल 5 मधून जर 2 गेले किती उरतात 3 उरतात. म्हणजे तुमचं हे इक्वेशन करेक्ट आहे. तुम्ही इथे काय लिहिसा देअरफॉर किंवा these numbers किंवा required numbers are 5 and 2. त्या दोन संख्या कोणत्या असतील 5 आणि 2 असतील. या पद्धतीने तुमचं 1.5 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन झाला. लगेच आपण 1.5 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन पण पाहू. सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय दिलेले, एक ऍक्टिव्हिटी दिली आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची सोडून घ्यायची. आता बघा इथं काय दिलेले आय एम अ रेक्टँगल. हा तुमचा एक रेक्टँगल दिलाय. रेक्टँगलची एक साइडची जी लेंथ आहे ती 2x + y + 8 दिली. एका साइडची 4x - y दिली. तर तुम्हाला एक माहिती आहे की रेक्टँगलच्या अपोजिट ज्या साइड असतात त्या कशा असतात कॉन्ग्रॅट असतात. म्हणजे तुम्हाला एक लक्षात असेल ही बाजू कॉन्ग्रॅट असते, ही बाजू कॉन्ग्रॅट असते. हे इक्वेशन वापरून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. ज्यावेळेस x आणि y च्या किमती काढायच्या त्यावेळेस तुम्हाला पेरिमीटर आणि एरिया काढता येतो. तर आपण पहिले काय करू याच्यावरून आपण रेक्टँगलच्या x आणि y च्या किमती काढू. मी इथे लिहितो. तुम्हाला एक माहिती आहे इथे लिहितो मी देअरफॉर द opposite sides of a rectangle are congruent. अपोजिट साइड रेक्टँगलच्या कॉन्ग्रॅट असतात. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं ही आणि ही किंमत सारखी असते. म्हणून मी इथे लिहितो देअरफॉर x + 4 is equal to 2y. हा 2y इकडे घेऊन जा, 4 इकडे घेऊन जा. म्हणजेच काय होईल तुम्हाला x - 2y हा प्लस इकडे आला तर मायनस आणि हा प्लस इकडे गेला तर मायनस. म्हणजेच x - 2y is equal to -4 इक्वेशन तुम्हाला फर्स्ट भेटते. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंडचं पण करता येईल. मी इथे लिहितो नाऊ हा 4x - y is equal to 2x + y आणि +8. फक्त हे जे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल आपण इकडे घेऊन काय माहिती बघा 4x हा इकडून -2x हा -y आणि हा इकडून -y इज इक्वल टू 8. आता हे 4 मधून 2 गेले तर 2x उरतील. मायनस आणि हा मायनस म्हणजेच -चे 2y होतील आणि 8. त्याला 2 ने डिवाइड करता येईल तुम्हाला. म्हणजेच काय भेटेल 2 ने जर डिवाइड केलं तर इथं उरल x मायनस इथं उरल y इज इक्वल टू 4. म्हणजेच x - y इज इक्वल टू 4. याला आपण सेकंड नंबर देऊ आणि याला तुम्हाला कशाने डिवाइड केले डिवाइडेड बाय
बाय 2 2 ना आपण डिवाइड केलं म्हणजे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये सारखी बघा x ची किंमत आहे x प्लस आहे हा प्लस आहे मग तुम्हाला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल मी इथे लिहितो देअरफॉर सबट्रॅक्टिंग आता मोठे इक्वेशन लहान इक्वेशन मायनस करायचं असते मोठं कोणतं आहे हा +4 आहे म्हणजे हा मोठे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 दोन मधून एक काय करायचं तुम्हाला मायनस करायचं मी या साइडला करतो सबट्रॅक्टिंग बघा हा इथं एक हा दोन मधून x मायनस y इज इक्वल टू 4 आणि हा x मायनस 2y इज इक्वल टू -4 पण तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्ट करायचं म्हणलं की साइन सर्वांचे चेंज होतात म्हणजे हा प्लस आहे तर हा मायनस होईल हा मायनस आहे तर हा प्लस होईल आणि हा सुद्धा प्लस होईल काय होईल बघा 4 आणि 4 म्हणजेच 8 होईल आणि हा +2y आणि हा मायनसचा y म्हणजे 2y मधून हा -1 प्लस हो जाऊन हे होऊन जाईल म्हणजे y ची किंमत आणि हा मायनस हा प्लस कट होऊन चाललाय म्हणजे y ची किंमत काय भेटली तुम्हाला 8 सरळ सरळ भेटून गेली 2 मधून 1 y गेला म्हणजे y ची किंमत तुम्हाला 8 भेटली y ची किंमत भेटली आता तुम्हाला ही किंमत काय करायची कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण इक्वेशन मध्ये पुट करू काय होईल बघा पुट y is equal to 8 in इक्वेशन कोणत्या सेकंड मध्ये करू सोपं जाईल सेकंड काय बघा x मायनस y इज इक्वल टू 4 x मायनस y ची किंमत 8 इज इक्वल टू 4 हा तिकडे जाऊन प्लस होईल म्हणजे x इज इक्वल टू 4 प्लस 8 होईल म्हणजे x इज इक्वल टू 12 होईल म्हणजे x ची किंमत भेटली y ची किंमत भेटली म्हणजे तुम्हाला आता काय करायचे रेक्टँगलची लेंथ आणि रेक्टँगलची ब्रेथ काढली तर तुम्हाला एरिया आणि पेरिमीटर काढण्यास सोपं जाईल मग आपण एक काम करून घेऊ पहिले आपण रेक्टँगलची लेंथ काढून घेऊ मी लिहितो एक नंबर किंवा डायरेक्ट लिहितो देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू इथं ब्रॅकेट मध्ये l लिहितो इज इक्वल टू लेंथ कोणती ही इकडे 4x मायनस y किंवा तुम्ही ही कोणती वापरू शकता काही प्रमाणात नाही सारखंच आहे 4x मायनस y 4 ला 4 दशाला तसं x ची किंमत किती आहे x ची किंमत 12 आहे म्हणून हा 12 ला 12 आणि -8 12 गुणिले 4 म्हणजे 48 होतील -8 म्हणजेच लेंथ काय भेटेल तुम्हाला 40 सेंटीमीटर किंवा 40 युनिट भेटेल काय जे असेल ते 40 युनिट कोणती किंमत l ची किंमत आता तुम्हाला लेंथ भेटली त्याला आपण वाटल्यास थर्ड नंबर देऊ काही प्रॉब्लेम नाही आणि ब्रेथ पण काढून घेऊ ब्रेथ तुम्हाला कोणतेही चालतंय ब्रेथ ऑफ रेक्टँगल देअरफॉर ब्रेथ ऑफ रेक्टँगल d इज इक्वल टू कोणती घ्या x प्लस 4 घ्या किंवा 2y घेतलं तरी चालतंय आपण x प्लस 4 घेऊ x प्लस 4 म्हणजेच x ची किंमत 12 आहे आणि 4 ला 4 म्हणजेच किती भेटते 16 युनिट याला आपण 4 नंबर देऊ कशाची किंमत भेटली ब्रेथची आता लेंथ आणि ब्रेथ भेटली तुम्हाला एरिया आणि पेरिमीटर काढायला एकदम सोपं आहे मग आपण एक काम करू स्टार्टिंगला काढू एक नंबर एरिया ऑफ रेक्टँगल ए इज इक्वल टू काय असतो लेंथ इंटू ब्रेथ असतो लेंथ किती 40 आहे इंटू एरिया ब्रेथ किती आहे 16 आहे 16 16 शोधून मध्ये 16 64 म्हणजे 64 आणि हा 0 स्क्वेअर युनिट किंवा युनिट स्क्वेअर केलं तरी चालतं हे तुमचा एरिया भेटला सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पेरिमीटर सुद्धा काढता येईल एकदम सोपं आहे सेकंड नंबर वाटल्यास मी थोडंसं इकडे घेतो सेकंड नंबर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल P ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू काय असते 2 इन ब्रॅकेट L प्लस B असते हा फॉर्म्युला असतो याच्यात किमती ठेवा 2 ला 2 तसंच ठेवतो आपण L ची किंमत 40 आणि याची किंमत 16 40 आणि 16
किती व्हायचे बघा, 50 56 म्हणजे 2 × 56 होते. आणि याला गुणून घेऊ, 1200 ला 2 हातची आली 1, 2 10 आणि 11 म्हणजेच किती भेटायले युनिट, 112 युनिट. म्हणजे तुम्हाला एक कळत असेल एरिया ऑफ रेक्टँगल किती भेटला, 640 स्क्वेअर युनिट आणि याचं काय भेटलं तुम्हाला 112 युनिट. या पद्धतीने तुम्हाला दोन गवित, हा ठीक आहे चालतं, काय हरकत बरोबर. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, लेंथ आणि ब्रेथ काढायची. आपण पहिले काय केलं, रेक्टँगल वरून लेंथ आणि ब्रेथ वरून आपण इक्वेशन तयार केले. त्याच्या आपण x आणि y च्या किमती काढल्या. x आणि y च्या किमती घेतल्या त्यावेळेस आपण लेंथ घेतली, ब्रेथ घेतली. तुम्ही जर नाही घेतलं तरी लेंथ आणि ब्रेथ काढायच्या ऐवजी डायरेक्ट जरी फॉर्म्युला ठेवलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. मग आपण त्याच्यावरून काय केलं, एरिया आणि पेरिमीटर काढलं. तुम्हाला एरिया भेटला 640 स्क्वेअर युनिट आणि 112 युनिट तुमची पेरिमीटर भेटली. युनिट का लावतोय, त्याला सेंटीमीटर दिलेलं नाही किंवा दिले का युनिट त्याला नाही दिलेले युनिट, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट युनिट लावले. जर सेंटीमीटर दिला असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर झाला असतं आणि जर सेंटीमीटर दिला असतं तर सेंटीमीटर झाला असतं. या पद्धतीने तुमचा एरिया आणि तुमची पेरिमीटर. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतो. हे तुमचा झाला 2 नंबरचा क्वेश्चन. 3 नंबरचा क्वेश्चन आपण लगेच पाहूया पुढचा. चला 3 नंबरचा क्वेश्चन. 3 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलं बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ द सन इज 70. फर्स्ट कंडिशन झाली. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय म्हणते, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, फादरच्या वयाची दुप्पट करायची अँड ऍड इट टू द एज ऑफ सन, मुलाचं वय त्याच्यात ऍड केलं तर काय व्हायली, त्यांची बेरीज 95. फर्स्ट कंडिशन मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, सम ऑफ फादर्स एज, आता वडिलाच्या वयामध्ये जर मुलाचं वय जर ऍड केलं तर 70 व्हायले, सॉरी मुलाच्या वयाची दुप्पट ऍड केली तर 70 व्हायले. आणि जर वडिलाच्या वयाच्या दुपटीमध्ये मुलाचं वय जर ऍड केलं तर 95 व्हायले. आणि तुम्हाला याची प्रेझेंट वय काढायचे. मग आपण तेच करणार आहे. सपोज करायचे तुम्हाला वडिलाचं आणि मुलाचं म्हणजे फादर्स अँड सन्स. मी तर करतो सपोज द एज, सॉरी द प्रेझेंट एज ऑफ father be x years and the present age of son be y years. म्हणजेच वडिलाचं आपण आत्ताचं वय किती धरलंय, x धरले आणि मुलाचं वय आताचं किती धरलेलं आहे, y धरलेले. मग तुम्हाला प्रेझेंट वय भेटले त्यांची तुम्हाला कंडिशन करून घ्यायची. मी डायरेक्ट फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन करून घेतो. आपण आताचीच वय काढायची आपल्याला. मी ते करतो देअरफॉर किंवा डायरेक्ट फॉर फर्स्ट कंडिशन, फॉर फर्स्ट कंडिशन काय सांगितले. फर्स्ट कंडिशन बघा, द सम ऑफ फादर्स एज, वडिलाचं वय किती धरलेले आपण, x धरलेले आहे म्हणून x ला x घ्यायचे, फादर्स एज प्लस अँड ट्वाइस द एज ऑफ सन, आणि मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाचं वय किती आहे, y आहे, त्याची दुप्पट काय असणार आहे, 2y असणार आहे म्हणून 2y. आणि किती हे 70 म्हणून हा 70 ला 70. हे तुमची फर्स्ट कंडिशन वरून फर्स्ट इक्वेशन भेटले. एकदम सोपं आहे. सेकंड कंडिशन काय दिली बघा, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आता वडिलाच्या वयाचं डबल करायचे अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि त्याच्यामध्ये मुलाचं वय ऍड करायचे तर काय होणार आहे, तर त्यांची बेरीज किती येते, 95 येते. आता हेच कंडिशन आहे. मी फॉर सेकंड कंडिशन मध्ये डायरेक्टच घेऊन टाकतो. फॉर सेकंड कंडिशन एकदम सोपी. फक्त इथं मुलाच्या वयाची दुप्पट केली, इथं वडिलाच्या वयाची दुप्पट करायची. इथं वय किती आहे वडिलाचं, x आहे, त्याची दुप्पट म्हणजेच काय असणार आहे, 2x असणार आहे. आणि फक्त मुलाचं वय ऍड करायचे त्याच्यामध्ये, जे 2x प्लस y बरोबर किती भेटते, 95 भेटते. आणि हे तुमचं सेकंड इक्वेशन भेटलं. फक्त तुम्हाला काय करायचं, आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचे जे कोऑर्डिनेट ते सारखे करून घ्यायचे. इथं तुम्हाला x आहे, ते याला तुम्हाला 2x आहे, याला आपल्याला 2 नंतर मल्टिप्लाय केलं तर तुमचं इथं 2x होऊ शकतं. मग मी इथे लिहितो मल्टिप्लाय
मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. 2 न मल्टिप्लाय करू काय होईल 2x होईल प्लस इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर 4y होईल आणि इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर 140 होईल. हे इक्वेशन 3 होईल. आता बघा सारखं कोणतं झालं इथं 2x आहे इथं 2x आहे दोन्ही पण कसे येतं दोन्ही पण कसे येतं पॉझिटिव्ह होईल. मग याची काय करायची सबट्रॅक्शन करायची. मी इथेच लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन ही लहान आहे म्हणून इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधून 2 सबट्रॅक्ट करू म्हणून आपण हा 3 वर लिहू 2x plus 4y is equal to 140 आणि हा 2x plus y is equal to 95. पण आपण सबट्रॅक्शन करतोय म्हणजे साइन चेंज होतील. हा प्लस आहे हा मायनस होईल हा सुद्धा मायनस होईल आणि हा सुद्धा मायनस होईल. 140 मधून 95 गेले किंवा 10 मधून 5 गेले 5 राहिले इथं 3 राहिले म्हणजे 13 झाले. 13 मधून 9 गेले तर किती राहतील 4 राहतील म्हणजेच 45 राहिले आणि तर 4 मधून 1 गेला तर 3y राहतील आणि हे 2x हे 2x गेट कॅन्सल होतील म्हणजे 3y is equal to 45 होईल. आपण इथे काढून घेतो y ची किंमत. therefore y is equal to 45 upon 3 होईल. या y ची किंमत भेटून जाईल तुम्हाला. therefore y is equal to 3 1 3 3 5 15 म्हणजेच y ची किंमत 15 भेटते. आता y म्हणजेच कोणाचं वय आहे मुलाचं वय आत्ताचं वय आहे मुलाचं. आपण ती नंतर बघू. आपण ही किंमत काय करू पुट करू या इक्वेशन मध्ये. मी इथे पुट करतो पुट y is equal to 15 in equation 1. we get equation 1 मध्ये पुट करू. इथे आपलं x plus 2y is equal to 70. x ला x plus 2 ला 2 into y ची किंमत किती आहे 15 आहे म्हणून 15 ला 15 आणि 70. 15 into 2 म्हणजे किती व्हायली 30 व्हायली म्हणजे x plus 30 is equal to 70. हा तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजे x is equal to 70 minus 30 म्हणजे x is equal to 40. आता x म्हणजेच कोणाचं वय आहे वडिलाचं आहे आणि y म्हणजेच कोणाचं आहे मुलाचं आहे म्हणजेच फादर्स एज किती भेटलं प्रेझेंट एज 40 आणि प्रेझेंट एज ऑफ सन किती भेटला 15 इयर्स. मी इथे लिहितो द present age of father is 40 years and the present age of son is 15 years. म्हणजेच हे मुलाचं वय आणि हे वडिलाचं वय. तर बेरीज करून बघू शकता किती भेटते वयाची दुप्पट. हा याच्या वयाची दुप्पट म्हणजे 30 आणि 40 म्हणजे 70 व्हायला म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन ट्रू आहे सेकंड पण कंडिशन ट्रू होईल. या पद्धतीने आपलं थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपला इथं संपला. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आपण लगेच घेऊ. चला आता आपण 1.5 मधला 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन घेणार आहोत. 1.5 मधला 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे कोणता आहे बघा. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. तुमची फर्स्ट कंडिशन झाली इथपर्यंत. तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं ही एक कंडिशन झाली. काय सांगते द न्यूमरेटर. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे एक फ्रॅक्शन दिली तुम्हाला कुठला तरी. फ्रॅक्शन म्हणजे काय असते फ्रॅक्शन म्हणजे कुठलीही संख्या सपोज आपण p अपॉन q च्या फॉर्म मध्ये असते म्हणजे सपोज आपण a and b घेऊ म्हणजे आता हा झाला तुमचा फ्रॅक्शन. दिस इज फ्रॅक्शन आणि हा जो आहे तो काय असतो न्यूमरेटर असतो आणि हा काय असतो डिनॉमिनेटर असतो. मग तुम्हाला काय विचारायचं ना द डिनॉमिनेटर म्हणजे तुमचा हा b द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. या न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 मोठा आहे म्हणजे तुम्हाला फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशन काय म्हणते द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ कधी डिनॉमिनेटर हा 12 टाइम होतो कधी टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या 12 टाइम होतो कधी इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. रिड्यूस्ड बाय 6 म्हणजे 6 न कमी केले. ज्यावेळेस मी न्यूमरेटर पण 6 न कमी करतो आणि डिनॉमिनेटर पण 6 न कमी करतो त्यावेळेस मला काय भेटते डिनॉमिनेटर हा 12
पट भेटतोय कशाच्या न्यूमरेटरच्या सेकंड कंडिशन आणि तुम्हाला तो फ्रॅक्शन फाइंड करायचा मग तुम्ही इथं न्यूमरेटर एखादा काहीतरी x आणि डिनॉमिनेटर y धरायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही फ्रॅक्शन पण धरू शकता आपण लेट करू सपोज करू मी इथं सपोज करतो काय होईल बघा सपोज the numerator be x न्यूमरेटर आपण x धरू and denominator be y न्यूमरेटर आपण x धरलाय डिनॉमिनेटर आपण y धरलाय म्हणजे तुम्हाला तो फ्रॅक्शन भेटतोय therefore फ्रॅक्शन तो जो फ्रॅक्शन आहे आपल्याला फाइंड करायचा तो फ्रॅक्शन काय असणार आहे न्यूमरेटर x आहे म्हणून x आणि डिनॉमिनेटर y आहे म्हणून y म्हणजे तुमचा हा तो फ्रॅक्शन झाला तुम्हाला हा फ्रॅक्शन काय करायचा आहे फाइंड करायचा आहे मग आपण ज्या पद्धतीने तुम्हाला हा फ्रॅक्शन तुम्हाला फाइंड करायचा एक काम करू आपण फर्स्ट कंडिशन घेऊ काय सांगितले द डिनॉमिनेटर मी इथे लिहितो बाय कंडिशन फर्स्ट कंडिशन नुसार काय होईल बघा डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन डिनॉमिनेटर हा मी इथे लिहितो काय कंडिशन आहे डिनॉमिनेटर कशाचा आहे डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन 4 न मोठा आहे कशाच्या टॉइस इट्स अ न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरची टॉइस घ्यायची आपल्याला न्यूमरेटरची टॉइस किंवा मी डायरेक्ट घेतलं तरी चालते टॉइस ऑफ न्यूमरेटर आणि प्लस 4 टॉइस ऑफ न्यूमरेटर आणि प्लस 4 ही तुमची फर्स्ट कंडिशन मी करून घेतो आता डिनॉमिनेटर म्हणजेच काय तुमचा हा डिनॉमिनेटर y असतो न्यूमरेटर x असतो मग आपण therefore फर्स्ट इक्वेशन तुमचं भेटून जाईल y is equal to twice of न्यूमरेटर x आहे याची टॉइस म्हणजे 2x असेल आणि प्लस 4 ला प्लस 4 म्हणजे हा 2x इकडे घेऊन किंवा हा इकडे घेऊन जा काही फरक पडत नाही मी हा इकडे आणतो मायनस होईल 2x हा प्लस y is equal to 4 हे तुमचं फर्स्ट इक्वेशन भेटलं सेम त्याचबरोबर तुम्हाला सेकंड इक्वेशन घ्यायचे पण सेकंड इक्वेशन काय बघा डिनॉमिनेटर बिकम्स 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced तुम्हाला रिड्यूस करायचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर घेतो मी डायरेक्ट सेकंड कंडिशन घेतो बाय कंडिशन सेकंड काय म्हणते सेकंड कंडिशन बघा तुमचा डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स डिनॉमिनेटर वाढतो मग आपला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपला जो फ्रॅक्शन आहे तो पहिले फ्रॅक्शन घेऊ काय फ्रॅक्शन आहे आपला x आणि y x upon y आणि काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचंय किती ना 6 ना म्हणून मी याच्यातून 6 मायनस करतो याच्यातून सुद्धा 6 मायनस करतो इज इक्वल टू वरती न्यूमरेटर असतो खाली डिनॉमिनेटर मग डिनॉमिनेटर आपला 12 टाइम व्हायलाय कधी ज्यावेळेस न्यूमरेटरच्या कधी x - 6 आणि y - 6 केलं म्हणजे हे रिड्यूस करतो आपण न्यूमरेटर मधून 6 रिड्यूस करतोय डिनॉमिनेटर मधून 6 रिड्यूस करतोय त्यावेळेस डिनॉमिनेटर हा 12 टाइम होतोय ज्यावेळेस न्यूमरेटर 1 असेल कळते का न्यूमरेटर 1 असेल तर डिनॉमिनेटर 12 टाइम होते न्यूमरेटर 2 असेल तर डिनॉमिनेटर 24 होईल 12 टाइम्स म्हणजे 12 पटीने वाढतोय लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचं या पद्धतीने तुमचं इक्वेशन भेटेल हे सोडून घ्यायचे हा 12 इकडे जाईल हा इकडे जाईल म्हणजे मी इथे लिहितो 12 into x - 6 is equal to 1 into y - 6 सोडून घेऊ 12x होईल मायनस 12 72 होईल आणि हा जसा तसा राहील y - 6 हा y इकडे घेऊन जाऊ हा 72 तिकडे घेऊन जाऊ म्हणजे 12x हा इकडे येऊन -y is equal to हा प्लस 72 होईल आणि हा -6 होईल हे सोडून घेऊ आपण इक्वेशन काय भेटतं बघू इथे सोडून घेतो मी therefore हे शब्द असं 12x - y is equal to 72 मधून 6 गेले 12 मधून 6 गेले तर 6 राहतील आणि इथं 6 राहतील म्हणजे 66 राहील
काही भाग जाणार आहे का याला? नाही जाणार. मग आपण याला सेकंड नंबर देऊ. हे तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन. आता तुम्हाला फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये काहीतरी सारखं करायचं गरज नाही. हा y आहे तिथं मायनस y. मग तुम्हाला काय करायचं, दोघांची ऍडिशन करता येईल. मायनस प्लस येईल त्यामुळं मग ऍडिंग इक्वेशन 1 and 2. दोघांची ऍडिंग करून घेऊ. काय मायनस 2x किंवा 12x कोणते घ्या, मायनस 2x घेऊ प्लस y घेऊ इज इक्वल टू 4 आणि हा 12x मायनस y इज इक्वल टू 66. ऍडिशन करायची, साइन चेंज करायची गरज नाही. म्हणजे लक्षात आलं असेल हा y y कटून गेला. मायनस 2x आहे प्लस 2x म्हणजे किती होते 10x होते इज इक्वल टू हे 66 आणि 4 किती व्हायले तर 70 व्हायले. म्हणजे तुम्हाला x ची किंमत भेटायली. मी इथे लिहितो, इथे हे करतो. therefore x इज इक्वल टू 70 अपॉन 10 कटून जातील. म्हणजे किती भेटते x ची किंमत, x इज इक्वल टू 7 भेटते. ही किंमत तुम्हाला पुट करायची कशामध्ये, कुठल्याही इक्वेशन मध्ये. सपोज आपण इक्वेशन 1 मध्ये करू का 2 मध्ये करू, काय प्रॉब्लेम नाही. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 4. x ची किंमत ठेवायची मायनस 2 इंटू 7 प्लस y इज इक्वल टू 4. किती व्हायले मायनस 14 प्लस y इज इक्वल टू 4. हा तिकडे जाऊन प्लस होईल. y इज इक्वल टू 4 प्लस 14 म्हणजेच y इज इक्वल टू 18. y ची किंमत तुम्हाला 18 भेटली, x ची किंमत तुम्हाला काय भेटली 7 भेटली. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन भेटतो. therefore मी असं लिहिलं तरी चालतंय. न्यूमरेटर इज आपण काय धरलाय x धरलाय. मग न्यूमरेटर बरोबर काय असेल, therefore न्यूमरेटर आपण न्यूमरेटर घेऊ पहिले. न्यूमरेटर इज इक्वल टू काय भेटतोय 7 x ची किंमत and therefore डिनॉमिनेटर काय भेटतोय 18 भेटतो. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन भेटतोय. therefore the fraction is the required fraction लिहिलं तरी चालते. the required fraction is equal to काय x अपॉन y. म्हणजे x ची किंमत वर ठेवायची म्हणजे 7 होईल आणि खाली y ची किंमत ठेवायची म्हणजे 18 होईल. म्हणजे तुमचा हा फ्रॅक्शन झाला. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला 4 नंबरचं इक्वेशन सोडवता येईल. चला 5 नंबरचा प्रश्न पाहणार आपण. 5 नंबरचा क्वेश्चन काय बघा. 2 types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत. एक A टाइप बॉक्सेस आहेत, एक B टाइपचे बॉक्सेस. बॉक्सेस म्हणजेच काय, आपण कुठल्याही पेट्या असतील. सपोज A टाइपच्या काय पेट्या आहेत, B टाइपच्या काय पेट्या आहेत आणि त्या पेट्या एका ट्रक मध्ये जर ठेवल्या, त्या ट्रकाची कॅपॅसिटी किती आहे 10 टन आहे. म्हणजेच 10 टन आहे. 10 टन म्हणजे तुम्हाला कळतं सरळ सरळ 1 टन म्हणजेच 1000 किलो होते आणि 10 टन म्हणलं तर 10000 किलोग्रॅम होते. म्हणजेच तुम्हाला 10 टनाची कॅपॅसिटी असणारा एक ट्रक आहे. फेन आता त्याच्यामध्ये कोण्या टाइपचे किती किती बॉक्सेस ठेवलेस. फेन जेव्हा आपण 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजेच ए टाइपचे किती बॉक्स आहेत 150 आहेत अँड बी टाइपचे बॉक्सेस 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आणि बी टाइपचे किती येतं 100 बॉक्सेस आर लोडेड इन द ट्रक. जर एका ट्रक मध्ये 150 बॉक्सेस ए टाइपचे आणि 100 बॉक्सेस बी टाइपचे एका ट्रक मध्ये ठेवले, द वेट ऑफ 10 टन्स, तर त्याचं वेटेज काय होते 10 टन होते. एक कंडिशन झाली तुमची. सेकंड कंडिशन काय होती इथे, सेकंड कंडिशन बट व्हेन 260 boxes of A type are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजे तुम्हाला कळतं सेकंड कंडिशन काय म्हणते, ज्या वेळेस मी 260 बॉक्सेस ए टाइपची टाकल त्या ट्रक मध्ये, त्यावेळेस मला बी टाइपच्या बॉक्सेसची किती बॉक्सेसची गरज असेल 40 बॉक्सेसची गरज असेल. म्हणजे 40 बॉक्सेस तुम्हाला लागतील. ज्या वेळेस ते हे 40 आणि हे 260 मी त्या बॉक्सेस त्या ट्रक मध्ये टाकली, त्यावेळेस तुम्हाला काय होईल, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे ते ट्रक पूर्ण भरते म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती 10 टन. म्हणजे तुम्हाला एक लक्षात असेल 260
प्लस 40 या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर तुम्हाला 10 टन भेटेल. आणि तुम्हाला काय करायचं, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. तर तुम्हाला प्रत्येक बॉक्सचं वजन काढायचे. आपण एकेकाने काढू, पण तुम्हाला काय जे काढायचे ते आपल्याला इथे सपोज करायचे. मी इथे सपोज करतो. सपोज द वेट ऑफ कोणाचं, द वेट ऑफ ए टाइप बॉक्स बी x किलोग्रॅम. आपण काय केलं, ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याचा आपण x किलोग्रॅम वजन धरलं. अँड बी टाइप बॉक्स द वेट ऑफ असं लिहिलं तरी चालते किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालते. बी टाइप बॉक्स बी y किलोग्रॅम. म्हणजेच ए चा जो बॉक्स आहे, ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं किती वजन आहे, x किलो आहे. आणि बी टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे, y किलो आहे. तुम्हाला लक्षात असेल. आता हे वजन आहे एका बॉक्सचं. सपोज मी जर असं म्हणलं की एका बॉक्सचं वजन किती आहे, 5 किलोग्रॅम आहे, बरोबर आहे. तर 10 बॉक्सचं किती होईल, 10 बॉक्सचं किती होईल, हा 1 बॉक्स आहे आणि हा 10 बॉक्स आहे. तर 10 बॉक्सचं काय होईल, या 5 ला काय करावं तुम्हाला 10 न मल्टिप्लाय केलं तर किती व्हायले, 50 kg व्हायले. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, बॉक्स नंबर ऑफ बॉक्स जेवढे आहेत आणि त्याचं एका बॉक्सचं वजन किती, या दोघांचं वजन आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे 5 × 1 झाला. इथं 5 × 1 झाला. इथं 10 बॉक्स आहे आणि वजन किती एका बॉक्सचं 5 आहे. म्हणून आपण इथे काय करतोय, 10 × 5 करतोय. तर तुम्हाला करायचं म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ 1 बॉक्स. जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला टोटल बॉक्सचं वजन भेटते. म्हणजे तुम्हाला काय करायचे, आता आपण फर्स्ट कंडिशन लिहू. मी फर्स्ट कंडिशन नुसार लिहितो. बाय देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन किंवा कंडिशन फर्स्ट कंडिशन नुसार काय होईल, तुम्हाला बघा एक ट्रक मध्ये 2 बॉक्स टाकायचे. मग ए टाइपचे बॉक्स किती येतं, 150 बॉक्स आहेत. म्हणजे 150 ला 150 आणि त्याला एका बॉक्सच्या वजनानं मल्टिप्लाय करायचे. एका बॉक्सचं वजन किती, x आहे. मग याला जर x न मल्टिप्लाय केलं तर किती व्हायले, 150x प्लस बी टाइपचे बॉक्स किती येतं, 100 आहे म्हणून 100 आणि बी टाइपच्या बॉक्सचं वजन किती आहे, y म्हणून याला इंटू y करायचे. म्हणजेच हे झालं 150 बॉक्सचं वजन आणि हे झालं 100 बॉक्सचं वजन. हे ए टाइपचे बॉक्स, हे बी टाइपचे बॉक्स आणि दोघांचे मिळून किती व्हायले, 10 टन व्हायले. किती व्हायले, 10 टन व्हायले. 10 टन म्हणजे किती असते, 10,000 किलो. म्हणजे इथं मला इक्वेशन भेटते 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. हा तुमचा एक इक्वेशन भेटते. पण या इक्वेशनला पण तुम्ही डिवाइड करू शकता, लहान करता येईल. तुम्हाला किती भाग जाईल, याला 50 न जाईल, याला 50 न, याला सुद्धा 50 जाईल. आपण 50 न भाग घालू. 50 न जर डिवाइड केलं तर 3x होईल प्लस इथं 2y होईल आणि इज इक्वल टू याला जर 50 ने केलं तर हा 2 आणि हा 20. म्हणजे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट भेटेल. मला इथे इक्वेशन फर्स्ट भेटलं. सेकंड नंबरचं पण इक्वेशन आपण इथेच घेऊ. आपण सेकंड नंबरचं इक्वेशन काय बघा, तुम्हाला कंडिशन सेकंड मी इथे लिहितो. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन आहे. आता सेकंड कंडिशन बट व्हेन, ज्यावेळेस मी 260 बॉक्सेस कोणाचे, ए टाइपचे, जसं मी इथे लिहिलं त्याच पद्धतीने मग किती होतील, 260x बॉक्सचं वजन मध्येच इंटू x केलं मी आणि प्लस किती बॉक्स लागायचे मला पूर्ण ट्रकची कॅपॅसिटी कंप्लीट होण्यासाठी, 40 बॉक्स लागायचे. कोणाचे, बी टाइपचे. म्हणून 40y आणि इज इक्वल टू इथं सुद्धा काय 10 टनच. 10 टन म्हणजे किती व्हायले, 10,000. म्हणजे तुमचं इथे लिहितो मी 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. इथं सुद्धा भाग जाईल, 10 न भाग जाईल. पहिले आपण 10 न घालू. हा 0 आणि हा 0 कटून जाईल. 26x प्लस 4y इज इक्वल टू 100. तुम्हाला इथे लिहिता येईल. इथे कितीने डिवाइड केलं आपण, डिवाइडेड बाय 50. इथं 50 ने केलं, इथे कितीने केलं, डिवाइडेड बाय 10. 10 ने डिवाइड केलं आणि याला आपण परत भाग जातो. कितीने भाग जातो बघा, 2 न जातो सगळ्यांना. म्हणून इथे 13x होईल प्लस 2y होईल आणि इज इक्वल टू 500 होईल. 4 न
नाही जमणार, 2 न जाणार, याला आपण सेकंड नंबर देऊ. आणि सेकंड नंबर याला आपण डिवाइड केलं आपण किती ना, डिवाइडेड बाय 2. 2 न डिवाइड केल्यानंतर मला फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन भेटले. आता तुम्हाला फक्त काय करायचं, सारखे इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, दोन्ही पण प्लस प्लस आहेत, मग काय करावं लागेल, सबट्रॅक्टिंग करायचे. मी इथे लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1, हाँ 1 सबट्रॅक्ट करू इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून आपण एक सबट्रॅक्ट करू. काय भेटतं बघा, सबट्रॅक्ट 2 मधून एक, हे 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 आणि फर्स्ट नंबर 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. सबट्रॅक्ट करायचे म्हणजे साइन चेंज होतील, तिन्हीचे साइन चेंज होतील. हा काय व्हायला आहे, हा प्लस आहे, हा इथं मायनस होईल, हा सुद्धा मायनस होईल आणि हा सुद्धा मायनस होईल. इथं 300 वरती 500 मधून 200 गेले, हे 2y गेट कॅन्सल होईल. 13 मधून 3 गेले, 10x वरती इथं 10x म्हणजेच x ची किंमत भेटायली, x इज इक्वल टू 300/10 म्हणजेच किती भेटायले 30. x ची किंमत 30 भेटली, तुम्हाला y ची किंमत पण भेटल. पुट करायची y ची किंमत, आपण इथं पुट करू. पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इक्वेशन 1 कुठे आहे, इथे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. कोणाची किंमत x ची म्हणजे 3 into 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. इथं किती व्हायले 90 होईल. इथं दोघांचा मल्टिप्लिकेशन 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. हा तिकडे जाऊन मायनस होईल. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 म्हणजेच 110 उरते. 2y इज इक्वल टू 110. मी इथे किंमत काढून घेतो म्हणजेच तुम्हाला किंमत भेटेल. Therefore y इज इक्वल टू 110/2. काटाकाटी करून घ्या, b5 10 आणि b5 10 म्हणजेच y ची किंमत काय भेटायली 55 भेटायली. म्हणजेच तुम्हाला हे वजन कोणाचं आहे, बी टाइपच्या पेटीचं, आणि हे कोणाचं आहे, ए टाइपच्या बॉक्सचं किंवा पेटीचं. आपण म्हणून इथे लिहू शकतो मी. Therefore the weight of A type box is किती, ए टाइप बॉक्सचं 30 x किंमत आहे इथे वाटल्यास तुम्ही केलं तरी चालते, किंवा 30 किलोग्राम. अँड द वेट ऑफ बी टाइप बॉक्स इज इक्वल टू 55 kg. 55 kg. या टाइप मध्ये तुम्हाला ए टाइपचं आणि बी टाइपच्या बॉक्सचं वजन भेटून जाईल. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. 3 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, महत्वाचा आहे. 1.5 मधला 6 नंबरचा क्वेश्चन काय बघा. आउट ऑफ 100 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजेच काय केले, विशालनं एक जेवढं काही ट्रॅव्हल्स केले, किती ट्रॅव्हल केले त्यांनी, टोटल 1900 किलोमीटर एवढं ट्रॅव्हल केले. आणि ते ट्रॅव्हल कशाने केलेले, विशालनं ट्रॅव्हल केले सम डिस्टन्स, काही डिस्टन्स त्यानं कशाने केले, बसने केले, आणि सम डिस्टन्स एरोप्लेनने केले. म्हणजे काही बसनी आणि काही एरोप्लेननी दोघांनी मिळून किती केले, 1900 किलोमीटर एवढं केलेले. मग आपण एक काम करू, वाटल्यास इथपर्यंतच आपण एक फर्स्ट कंडिशन व्हायची, तुमची फर्स्ट कंडिशन आपण क्लिअर करून घेऊ, नंतर आपण पुढे जाऊ. काय असते बघा, आपल्याला जे काढायचे ते आपल्याला सपोज करावं लागेल. आपल्याला काढायचे काय बघा, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. आता फक्त तुम्हाला एकच व्हॅल्यू काढायची, पण आपण दोन्ही पण ऍझ्युम करू. मी तर सपोज करतो. सपोज तुम्हाला बसने किती ट्रॅव्हल केले ते काढायचे. विशाल ट्रॅव्हल बाय बस
एक्स किलोमीटर एवढे त्याने डिस्टन्स केले हे आपण काढू. चालतंय. त्याच्यानंतर वायचं पण घेऊन घेऊ, म्हणजे आपण हे कशाने काढू, ट्रॅव्हल बाय बसने काढू. आपण एरोप्लेनचं पण घेऊ. अँड बाय बस, सॉरी बाय एरोप्लेन बी वाय किलोमीटर. बसनं एक्स किलोमीटर केले आणि एरोप्लेननं वाय किलोमीटर केले. पण तुम्हाला फक्त कशाची किंमत काढायची, एक्स ची काढायची. फक्त बसनं किती केली तेवढंच काढायचं. म्हणजे तुम्हाला किंमत काढायची फक्त एक्स चीच, पण आपण दोन्ही किमती तुम्हाला अजून करावं लागतील, कारण आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजे त्यासाठी. इथपर्यंत झालं. मग तुम्हाला एक कळत असेल, बसनं जो प्रवास केलेला आहे तो एक्स आहे आणि विमानाने प्रवास केलाय तो वाय आहे. आणि दोघांनी मिळून किती केलाय, 100 केलाय, म्हणजे 1900 किलोमीटर केलाय. म्हणजे तुम्हाला कंडिशन फर्स्ट डायरेक्ट भेटेल. मी ते लिहितो, देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन फर्स्ट भेटून गेली तुम्हाला दोघांनी मिळून, म्हणजे बसनी आणि एरोप्लेननी मिळून दोघांनी मिळून 1900 केलाय. म्हणजेच एक्स आणि प्लस वाय, हा एक्स म्हणजेच बसचा प्रवास, वाय म्हणजेच एरोप्लेनचा प्रवास, आणि दोघांनी मिळून किती केलेला आहे, 100 केलेला आहे. म्हणजे तुमचं फर्स्ट इक्वेशन तुम्हाला भेटून गेलं डायरेक्ट. सेकंड इक्वेशन थोडंसं वेगळे. काय वेगळे, तुम्हाला त्यांचा काय दिले, त्यांनी स्पीड दिली. मग तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. करू आपण. काय, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड दिलेली किती, 60 किलोमीटर पर आवर बसची. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला जी स्पीड दिली ती स्पीड लिहून घेतो मी. काय दिली मी तर लिहितो, देअरफॉर द स्पीड ऑफ, ॲव्हरेज स्पीड लिहिते चालेल, स्पीड ऑफ बस इज किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. अँड द स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 700 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे, हे झालं स्पीड भेटली आपल्याला, पण आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. देअरफॉर स्पीड इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम असते. डिस्टन्स अपॉन टाइम असते. पण आपल्याला आता इथं त्यांनी पुढचा प्रश्न म्हणून वाचून दाखवतो. काय दिलाय, बसची स्पीड दिली 60 किलोमीटर पर आवर, एरोप्लेनची स्पीड दिली 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 आवर्स, त्यांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे. इट टेक्स 5 आवर टू कम्प्लीट द जर्नी. त्याचा जो प्रवास आहे, टोटल प्रवास आहे, तो काय केलाय, बसनी 60 किलोमीटर प्रवास केलाय आणि पर आवरने केलाय, आणि इथे 700 किलोमीटर पर आवरने केलाय. पण दोन्ही प्रवास म्हणजे बसनी केलेला आणि विमानाने केलेला, हा दोघांना मिळून किती वेळ लागला, त्याला 5 तास लागले, 5 आवर्स लागले. मग तुम्हाला काय करायचं, इथं दोघांचा वेळ काढायचा आहे, रिक्वायर्ड टाइम काढायचा. मग आपण काय करू, टाइम मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचे. यालाच आपण टाइम मध्ये कन्वर्ट करून घेऊ. हा टाइम इकडे जाईल, स्पीड खाली जाईल. म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला भेटेल, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड भेटेल. तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा इथं. मग आपण हे काय करणार, टाइम काढू. तुम्हाला बसने किती टाइम लागला तो काढू, विमानाने किती टाइम लागला तो काढू, आणि दोघांना तुम्हाला ऍड करायचंय, आणि दोघांना मिळून किती लागते, 5 आवर्स लागतो. मग पहिली काढून घेतो. देअरफॉर द रिक्वायर्ड टाइम किंवा द टाइम टेकन बाय बस ऑफ डिस्टन्स x किलोमीटर, x किमी, इज इक्वल टू काय, डिस्टन्स. आता बसने डिस्टन्स किती कव्हर केले आपण, x आहे, म्हणजेच काय होईल, x याला आपण वाटल्यास इज इक्वल टू, याला मी t1 देतो, इज इक्वल टू किती आहे, x आहे, आणि खाली तुमची स्पीड किती आहे त्या बसची, 60. म्हणजेच तुमची t1 ची किंमत जी भेटायली ती काय, t1 इज इक्वल टू x अपॉन 60 भेटायले. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला विमानाचा काढायचा आहे. मी इथे काढतो. देअरफॉर द टाइम टेकन बाय एरोप्लेन
एरोप्लेन ऑफ डिस्टन्स y किमी इज इक्वल टू T2. T2 म्हणजेच इथं आपण एरोप्लेनचा काढतो. एरोप्लेनला किती आहे y आहे म्हणून इज इक्वल टू y अपॉन स्पीड किती आहे 700 आहे म्हणून 700 म्हणजे T2 ची किंमत काय भेटली तुम्हाला T1 इज इक्वल टू x अपॉन 60, T2 इज इक्वल टू y अपॉन 700. आणि T1 म्हणजे बसनं लागलेला वेळ, T2 म्हणजेच विमानाला लागलेला वेळ आणि दोघांना मिळून किती तास लागले ना 5 तास. म्हणजे तुम्हाला इथं सेम सेकंड कंडिशन भेटायली. मी तर लिहितो देअरफॉर बाय सेकंड कंडिशन जी काही सेकंड कंडिशन ती काय असेल टाइम T1 म्हणजेच बसने लागलेला वेळ प्लस टाइम T2 म्हणजेच एरोप्लेन लागला वेळ आणि दोघांना मिळून किती लागायचे 5 आवर्स लागायचे. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन भेटते T1 ची किंमत किती आहे x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. हे इक्वेशन भेटते. तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये याचा तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. मल्टिप्लिकेशन करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन 700 इंटू x प्लस 600 इंटू y अपॉन यांचा गुणाकार 60 इंटू किंवा सरळ सरळ 7 सकम 42 डायरेक्ट होईल 42 आणि हे 30 आणि इज इक्वल टू 5. हा जो आहे तो इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 700x प्लस 600y इज इक्वल टू 5 इंटू 42,000. याला तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकता किंवा काढू शकता. आपण काढता येईल तुम्हाला. याला 10 ने डिवाइड करता येईल. काय होईल इकडचा एक 0 कट होईल, इकडचा एक 0 कट होईल, इकडचा एक 0 कट होईल. म्हणजेच काय होईल 70x प्लस 6y इज इक्वल टू याला तुम्ही गुणून पण घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. 5 दोन्ही 10 ला 0 हातचे आले 1 पाऊन 24 जण 21 आणि हे 2 0. म्हणजेच तुमचा याला जातो परत भाग. कितना भाग जातो b न जातो किंवा भाग जायची गरज आहे का घालता येईल का घालता येईल किंवा आपण तसंच ठेवू इक्वेशन. काही फरक पडत नाही. छोटं पण करता येईल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. याला आपण सेकंड नंबरचा देऊ किंवा तुम्हाला परत याला भाग घालता येईल काही फरक पडणार नाही. याला तुम्हाला b न भागलं तरी चालते. इथे सारखं करते किंवा याला तुम्हाला 6 न मल्टिप्लिकेशन केलं तिथे 6y पण येऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही. याला जर तुम्ही करू शकता भाग घालता असं पण काही गरज नाही. आपण काय करू आता c आणि हे तुम्हाला सारखं करून घ्यायचं. इथे 6y मला याला काय करू लागेल 6y ने किंवा 6 न मल्टिप्लाय करायचं. मी ते लिहितो मल्टिप्लाय बाय इक्वेशन 1 सॉरी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6 न मल्टिप्लाय करू. काय होईल 6x होईल प्लस 6y होईल आणि इज इक्वल टू याला 6 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 6 6 9 54 54 ला 4 हातचे आले 5 6 1 6 आणि 5 6 5 11 आणि हे 20 म्हणजेच 11,400 बरोबर आहे. 6 9 54 54 ला 4 हातचे आले 5 6 1 6 आणि 5 11 म्हणजे हे तुमचं काय व्हायले थर्ड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन कसे झाले सारखे झाले. तुम्हाला याचं काय करावं लागेल सबट्रॅक्शन. इथे 6y इथे 6y सबट्रॅक्टिंग करायचे. इथे लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन लहान कोणतं आहे खालचं आहे म्हणजेच 3 फ्रॉम 2 मधून 3 आपण सबट्रॅक्ट करायचे. मी ते करतो 70x plus 6y is equal to 21,000. 6x plus 6y is equal to 11,400. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे साइन काय होतील चेंज होतील. हा मायनस होईल, हा सुद्धा मायनस होईल आणि हा सुद्धा मायनस होईल. मी इथं काढून घेतो. इथं 0 येईल, इथं 0 येईल, इथं 10 होतील. 10 मधून गेले तर 6 होतील. इथला इथं गेला म्हणजेच किती व्हायला तर आता बघा इथला तर 1 इकडे गेला आहे म्हणजे 10 झाले. इथे किती उरला 0 उरलाय म्हणजे इथे 10 होतील. 10 मधून 1 गेला तर किती होतील 9 होतील. इथे काय उरला 0 म्हणजे तुमचे 9,600 आणि हे 6y कटून जातील. 70 मधून 6 गेले म्हणजेच किती उरतील 64 उरतील. x 64 x उरतील. मला x ची किंमत काढून घ्यायची. मी x ची किंमत काढून घेतो.
आपल्याला एक्सचीच किंमत काढायची फक्त. मी इथे करून घेतो, काही प्रॉब्लेम पडणार नाही. याला मी 5 लिहितो फक्त, इज इक्वल टू 5 आणि ही पर्यंत आपण ही किंमत काढून घेऊ. काय भेटते, x इज इक्वल टू, देअरफॉर x इज इक्वल टू 96 आणि खाली 64. 8 भाग जाते, 8 घालू आपण भाग. 8 किती व्हायले, 8 8 64, खाली 8 येईल आणि 8 9 72, 8 10 80, किंवा आपण 8 1 8, 8 2 16 आणि हे 2 0, हे 1200 होते. पुन्हा 8 न भाग जाईल, देअरफॉर x इज इक्वल टू, किंवा 4 न पण जाईल, 4 2 8, 4 त्रिकम 12 आणि हे 2 0, खाली 2 येतील आणि परत x चा भाग जाईल. x इज इक्वल टू 2 1 2, 2 5 10 म्हणजेच 150. x म्हणजेच कशाची किंमत आहे, बसने केलेल्या प्रवासाची किंमत आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, द डिस्टन्स, देअरफॉर विशाल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर डिस्टन्स. द डिस्टन्स किंवा डायरेक्टली चालते विशाल ट्रॅव्हल द डिस्टन्स असले ते चालते, ट्रॅव्हल द डिस्टन्स बाय बस इज 150 किलोमीटर. या पद्धतीने तुमचा 6 नंबरचा पण क्वेश्चन कंप्लीट होते. इथं आपली टोटल 1.5 एक्सरसाइज कंप्लीट होती आणि बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.